हिंगोलीच्या चोरजवळा या शिवारामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च करून वनविभागाला जाळी लावण्यात आली। मात्र या वनक्षेत्राला जाळी लावण्यात आली असून सुद्धा अनेक वन्य प्राणी आहेत ते या जाळीतच न राहता ही जाळी मोडून थेट रहिवासी भागांमध्ये प्रवेश करतायत। शेतकऱ्यांच्या शेत शिवारांमध्ये शिरकाव करतायत असं समजतंय आणि शेत पिकाचं यामुळे अतोनात नुकसान होत आहे। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि ही जाळी दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात येते आणि यासाठी शेतकरी अनेक दिवसांपासून खरं तर वन विभागाकडे आणि सार्वजनिक विभागाकडे पाठपुरावा करतायत। मात्र याकडे कानाडोळा होत असल्याचं शेतकऱ्यांचा आरोप आहे। आपण पाहतोय वनविभागाला सांगून सुद्धा आणि वनविभागाच्या सगळ्या या वनक्षेत्रामध्ये जाळी लावून सुद्धा जेणेकरून वन्य प्राण्यांनी मानवी वस्तीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रवेश करू नये यासाठी ही जाळी बसवण्यात आली आहे खरी। मात्र काही ठिकाणी ही जाळी तुटलेली आहे आणि त्याच्यामुळे वन्यजीव थेट शेतात शिरतात। काही तर ते फॉरेस्टचं जे तार कंपाऊंड जे आहे ते तार कंपाऊंड दुरुस्तीत करून जंगली जनावर त्याच्यात घालून टाका। जे प्राणी कोंडायचे ते सगळे ते तार तोडून बाहेर आलेले आहेत। त्याला गेट लावलेलं नाही। त्याच्यात एकदा आत टाकून द्या आणि गेट लावून घ्या। आम्हाला दिवसभर काम करून रात्रभर जागा राहायला लागायला या रोयासाठी। तर हे पिकं आम्ही कर्ज करून पेरतो आणि ते रोई खाऊन घेतात। आम्ही काय फायदा आहे आमचा?